करा ना, गायपा किती मस्त बसून आहे आमच्या फाटका पुढं. गावात होतं आज शिबिर, मग मी गेलो शिबिर मध्ये. तर मला चायवाली दिसली, पहिले चाय मागलो तिले. मग इथं 4 बाया लागल्या बापा गोष्टी करायला. ऐकत होते यांच्या मस्त गोष्टी. मग तिकून एक आली बाई, दोन्ही हाताने सुई टोचून. सुरू झाल्या बायाच्या गोष्टी. ह्या स्वयंपाक 4 बाया. मी निघालो तेथून. मी दुकानातून आणले बड्या 2 अंडे न ब्रेड. आता बनवणार आम्ही ब्रेड ऑमलेट. तर चला तुम्हाला दाखवतो कसं बनवत होतं. 2 अंडे घ्यायचे, 1 ब्रेड घ्यायचं. मग कापाचा कच कांदा चांगला बारीक कच कापून टाकला. मग टाकायचं थोडसा सांबार कापून, मिरच्या, दनादन फोडायचे अंडे गिंडे फोडून झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं मस्त तिखट, मीठ, हळद स्वादेनुसार. मग त्याला चमचीनं चांगलं गर्रा फिरवून टाकायचं. मस्त चांगलं फिरवून टाकलं त्याला. तव्याला मस्त तेल लावून दिलं. अंड्याला टाकलं ताव्यावर, मस्त फिरवत होतं ना. त्याला लावलं मस्त ब्रेड लावलं. त्याच्यानंतर तेल लावलं ना, मस्त त्याला गर्रा इकून तिकून फिरवत होतं. घ्या मग सकाळचा नाश्ता गरम तयार झाला. पण माझी माय म्हणते मी बी खातो म्हणते, मला बी आण म्हणते. मग आईला दिलं बनवून. मग मी बी बनवलेलं, मी खाल्लं. मस्त लागत होतं गरम या खासाठी. मग मी निघालो शाळेमध्ये जासाठी, मराठी शाळेमध्ये. कारण की आज वाटायचे होते कपडे. पोरं बारा सगळे येऊन होते बाप्पा, मलाच वेळ झाला. मस्त जावया घेत बसलो होतो खुर्चीवर. पोरायला पाहा किती खुशी होत्या, कपडे वाटत आहेत. तुमच्या शाळेमध्ये कपडे देणं सुरू झालं का नाही? पहिल्या वर्गाची ओपनिंग होती तर मग मी गेलो तिथं. पहिला वर्ग कसा आहे तर पाहासाठी. मस्त त्यांच्या स्वागत मध्ये फुगे भागे लावले होते. बाप्पा गा, आमच्या वेळी तर अशा खुर्च्या गिरच्या काहीच नव्हत्या. मस्त फुगे लावले होते ना, धरलो ना फुगा फोडूनच टाकलो कचकनारी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.